नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर ह्या ठिकाणी आपण शिजवलेली हरभरा डाळ म्हणजे चणाची डाळ घेतलेली आहे. आपण 3 शिट्ट्या करून चांगली ही डाळ शिजवून घेतलेली आहे. पाहू शकता अगदी मऊसूत झालेली आहे. तसंच ह्या ठिकाणी आपण बटाटेसुद्धा आपण कुकरला शिट्टी करून घेतलेले आहे. त्यावरची साल काढून घेतलेले आणि चांगले उकडलेले आहेत. थोडंसं आपल्याला ते फोडून घ्यायचे. तर अशा पद्धतीनं आपण हे फोडून घेतलेलं आहे. तर आता गॅसवरती आपण पॅन ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला साधारणतः 1 चमचा इतकंच तेल टाकायचं, जास्तीचं तेल टाकायचं नाही. आता तेल टाकल्यानंतर ह्या ठिकाणी आपण टाकलेली आहे थोडीशी हळद टाकायचे आणि ह्या ठिकाणी थोडंसं मीठ टाकलेलं आहे 1 चमचा आपण, कारण डाळ जास्तीची आहे. 1 चमचा मीठ ह्या ठिकाणी पुरेसं आहे. आता सुरुवातीला आपल्याला बटाटे टाकून घ्यायचे. तर आता ह्या ठिकाणी मध्ये बटाटे टाकून घेणार आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीनं आपण मार्केटपेक्षा भारी जेव्हा घरी खाऊ वाटेल तेव्हा आपण हा पदार्थ बनवू शकतो. आहे त्या घरच्या साहित्यामध्ये आपल्याला पटकन बनवायचे. तर आता ह्या ठिकाणी बटाटा टाकल्यानंतर आपण जी शिजवून घेतलेली हरभरा डाळ आहे ती आता ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचे. तर इथे मी ह्या ठिकाणी पाहू शकता डब्यामध्ये पूर्ण डाळ जी आहे त्यात टाकून घेतलेली आणि मिक्स करून घ्यायचे. आता मिक्स करून झाल्यानंतर काय करायचं आपल्याला त्यामध्ये एक अर्धा ग्लास इतकंच पाणी टाकायचं आहे, जास्तीचं पण नाही आणि खूप कमीही नाही. तर इथे आपण थोडंसं मॅश करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहतात नक्की एक कमेंट करून सांगा. मलाही कळेल माझा व्हिडिओ कुठल्या भागापर्यंत पोहोचत आहे ते. तर पाहू शकता इतकं आपण पाणी टाकून घेतलेलं आहे. आता पाणी टाकून घेतल्यानंतर थोडासा गॅस फुल करायचा आहे आणि चांगलं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे एक उकळी आपल्याला काढून घ्यायचं, म्हणजे उकळल्यानंतर पूर्ण एकजीव होईल आणि चांगला आपला घरच्या घरी झटपट आहे त्या साहित्यामध्ये रगडा बनवून तयार होतो. तर पाहू शकता अगदी मस्त स्ट्रक्चर आलेला आहे. रगडा छान तयार झालेला आहे. तुम्ही पाणीपुरी, भेळ, चाट कुठल्याही पदार्थावरती हा रगडा वापरू शकता. अगदी छान मार्केटपेक्षा भारी चविष्ट रगडा बनवून तयार होतो. तर इथे रगडा आपला तयार झालेला आहे. छान शिजलेला सुद्धा आहे. वास तर मस्त येतं आहे. आता ह्या ठिकाणी आपला गॅस बंद करायचे. चला तर आता ह्या ठिकाणी आपला छान रगडा तयार झालेला आहे आणि गॅससुद्धा आपण बंद करून घेतलेला आहे. खूप मोठे बटाटे राहिले असेल थोडं आपण ह्या ठिकाणी मॅश करून घ्यायचे. चला रगडा तर तयार झाला. पुढील पदार्थ काय आहेत ते पाहून घ्यायचे आता आपल्याला. सर्वात जास्त मुलांना आणि सगळ्यांनाच आवडणारा पदार्थ आहे. नक्की शेवटपर्यंत पहा. तर ह्या ठिकाणी पाहू शकता इथं आपण चिंच, गूळ, थोडंसं जिरेपूड, धनेपूड आणि आपण ह्या ठिकाणी पाणीपुरीचा मसाला टाकून पाणी बनवलेला आहे. तर ह्या पाणी बनवलेला व्हिडिओ मी अगोदरसुद्धा खूप वेळेस अपलोड केलेला आहे. ह्या ठिकाणी थोडीशी घाई असल्यामुळं पाणी मी अगोदरच बनवून ठेवलेलं आहे. तर ह्या ठिकाणी रगडा आपण तयार करून घेतलेला आता बाउलमध्ये काढून घ्यायचे. तर आपला रगडा आणि पाणी तर तयार झालेलं आहे. तर पुऱ्या आणि आपला पुढील तयारी कसं करायचं ते पाहायचं आहे आता. चला हे 2 पदार्थ आता आपण साईडला ठेवून घेणार आहोत. पुढचा एक भन्नाट पदार्थ आहे. नक्की ट्राय करा. नेहमी तुम्ही बनवून ठेवला तर मुलांना अगदी छान आवडेल. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तर 1 वाटी इतका आपण ह्या ठिकाणी बेसन पीठ घेतलं आहे. त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायचं आणि थोडंसं मीठ टाकून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी पटकन आपण ह्या ठिकाणी आता पाणी टाकलेलं आहे. गुठळ्या न राहता ह्या ठिकाणी दुसरा कुठलाही पदार्थ आपल्याला ह्यात टाकायचा नाही. फक्त मिक्स करून घ्यायचं आहे आता. तर पाहू शकता इतकं पाणी आपण टाकून घेतलं आणि अगदी सॉफ्ट आपल्याला हे पीठ बनवायचं आहे. चला पीठ चांगलं तयार झालेलं आहे. अशाच पद्धतीचं पीठ आपल्याला बनवायचं होतं. तर इथं आपण कढई ठेवलेली आहे तेल गरम होण्यासाठी. आता तेल गरम होईपर्यंत आपल्याला सोऱ्या घ्यायच्या आणि सगळ्यात लहान आकाराची जी प्लेट असते शेवाची ती आपण टाकलेली आहे आणि जे आपण पीठ काढून घेतलेलं आहे ते आता सोऱ्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. अगदी झटपट आपण ही शेव बनवत आहोत. अगदी बारीक केसासारखी आपल्याला ही शेव बनवायचं आहे. अगदी छान कुरकुरीत जसं की मार्केटमध्ये कुठल्याही पदार्थावरती घालण्यासाठी जी शेव भेटते त्याच पद्धतीची शेव आज आपण घरी बनवणार आहोत. अगदी मस्त 5 ते 7 मिनिटामध्ये भरपूर अशी ही शेव बनवून तयार होते. मार्केट आणण्याची गरजसुद्धा नाही. कारण ऐन वेळेला जेव्हा आपण कुठलेही पदार्थ बनवतो त्यावेळेस शेव आपण आणलेली नसते किंवा कधी असते तर कधी नसते. त्यावेळेस आपण पटकन अशी ही शेव घरीच बनवू शकतो. अगदी पाहू शकता अगदी मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत आपली ही शेव बनवून तयार झालेली. तर अशाच पद्धतीने आपण 2 घाणे आणखी आपले होणार आहेत ते आपल्याला करून घ्यायचे. तर ह्या ठिकाणी आपली शेवसुद्धा आता ह्या ठिकाणी बनवून झालेली आहे. साधारणतः इतकी शेव आपली तयार झालेली आहे. कारण पाणीपुरी बनवत आहोत त्यासाठी शेव तर आपल्याला पाहिजेच. नाही म्हणून आपण अवेलेबल नसल्यामुळं घरी पाणीपुरीचा बेत तर आपण कॅन्सल करणार नाही. त्यामुळे पाणीपुरी करण्यासाठी आपण शेवसुद्धा बनवून घेतलेली आहे. रेडीमेड पुऱ्या घरात आणून ठेवलेल्या होत्या त्याच तळून घ्यायचे आपल्याला आता. आता फटकन ह्या ठिकाणी पूर्ण पुऱ्यासुद्धा तळून घेणार आहे. आयत्या वेळेला तळण्यासाठी अगदी छान पर्याय पुऱ्या आहेत त्या. नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करा. अगदी छान चविष्ट लागतात खाण्यासाठी.
तर इथे पुऱ्या आपल्या सर्व तळून झालेल्या आहेत आणि सर्व साहित्य आहेत आपण मांडून घेतलेलं आहे. तर ह्या ठिकाणी इतके आपण पुऱ्या असं तळून घेतलेले आहेत ते आपल्याला फक्त आता फोडून घ्यायचं आहे. आणि ह्या ठिकाणी मी अगोदरच कट करून कांदा ठेवलेला आहे, थोडीशी कोथिंबीर ठेवलेली आहे, आपण केलेली शेवसुद्धा आपण थोडीशी चुरा करून घेतलेली आहे आणि सोबतच रगडा आणि पाणीसुद्धा काढून घेतलेलं आहे. फक्त आता आपल्याला प्लेटमध्ये पुऱ्यामध्ये सगळं साहित्य टाकून घ्यायचं आहे. घरी बनवलं असल्यामुळं आपल्या आवडीनुसार आपण ह्या ठिकाणी आता कमी जास्त टाकू शकतो. मला भरपूर रगडा आवडतो त्यामुळे ह्या ठिकाणी भरपूर असा रगडा टाकू आपण पुऱ्या भरून घेणार आहोत. चला तर कोणाकोणाला पाणीपुरी आवडते नक्की एक कमेंट करून सांगा की मलाही कळेल की किती जणांना ही पाणीपुरी आवडलेली आहे आणि तुम्हाला किती जणांना खायलासुद्धा आवडते. पाणीपुरी म्हणलं तर कोणाला आवडणार नाही असा प्रश्न कधीच येणार नाही, कारण सर्वांनाच पाणीपुरी भेळ चाट सर्वांनाच आवडते. त्यामुळे ही पाणीपुरी सर्वांनाच आवडणार आहे, नक्की 100% गॅरंटी. तर ह्या ठिकाणी सर्व जिन्नस जे आहेत ते आपण आता ह्यात टाकून घेणार आहोत. चला तर माझ्या चॅनल नवीन असेल प्लीज चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्व तुम्हाला पाहायला भेटतील. तर ह्याच रगड्यापासून आणि ह्या पाण्यापासून तुम्ही भेळसुद्धा बनवू शकता. भरपूर अशा पदार्थांना उपयोगी येणार आहे. एकदा जर बनवता आपण 4 ते 5 पदार्थ ह्या पाण्यापासून आणि रगड्यापासून बनवू शकतो. तर इथे आपला कांदा टाकून झालेला आहे. आवडीनुसार आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. पुदिन्याचं पाणी कसं बनवायचं ह्याचासुद्धा व्हिडिओ आपण अगोदर अपलोड केलेला आहे. सध्या माझ्याकडे पुदिना नसल्यामुळं मी एकच पाणी ह्या ठिकाणी तयार केलेलं आहे, दुसरं पाणी मी तयार केलेलं नाही. तर इथे आता आपला कांदा टाकून झालं की आपण वरतून अशी शेव टाकून घेणार आहोत. थोडीशी आपण कट करून घेतलेली कोथिंबीर ती टाकून घ्यायचे. चला तर खाण्यासाठी आपलं पाणीपुरीचं प्लेट तयार झालेलं आहे. चला मी एक टेस्ट करून पाहते, तुम्हीसुद्धा नक्की बनवा आणि टेस्ट करून पहा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुम्ही पाणीपुरी कशी बनवता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.